हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। कपड्याला मी फक्त नॉन ओव्हन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। तर मी इथे नॉन ओव्हन वापरलेला आहे। तुम्ही ते राईस बॅग, गोणी किंवा आटा बॅग वापरू शकतात। याचं मेजरमेंट जे आहे ते 12 बाय 22 इंच याचं मेजरमेंट आहे। आता ज्या साड्या प्लास्टिकमध्ये येतात त्या प्लास्टिकचा तुम्ही इथे वापर करू शकतात किंवा बेडशीटचा सुद्धा प्लास्टिकचा तुम्ही इथे वापर करू शकता। तुम्हाला हे प्लास्टिक विकत आणायची गरज नाही, घरातल्याच प्लास्टिक पासून तुम्ही हे बनवू शकता। तर याचं जे मेजरमेंट आहे प्लास्टिकचं 5.5 बाय 12 इंच याचा प्लास्टिकचा मेजरमेंट आहे। तर त्यानंतर आपल्याला कोणत्याही एका बाजूला आपल्याला अशा पद्धतीने प्लास्टिक जे आहे ते कपड्यावरती ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला यावरती अस्तर सुद्धा ठेवायचं आहे। अस्तरची सुद्धा लांबी आणि रुंदी सेम आहे, 12 बाय 22 इंच याची लांबी आणि रुंदी आहे। इथे सरळ शिवून घ्यायचं आहे खाली। तर इथे मी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कपडा जो आहे तो प्लास्टिक आणि कपडा असा वेगळा करायचा आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला प्लास्टिकला सुद्धा आता पाइपिंग करायची आहे। तर पाइपिंग करण्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे। कपड्याची जी रुंदी आहे ती 2.5 इंच आहे आणि लांबी जी आहे ती 12 इंच मी इथे घेतलेली आहे। त्यानंतर जो आहे तो आपल्याला सरळ कपडा जो आहे तो प्लास्टिकवर ठेवायचा आहे आणि आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे। डबल फोल्ड करून आपल्याला असं उलट्या बाजूने असं फोल्ड करायचं आहे। इथे ब्रॉड अशी पाइपिंग करून घ्यायची आहे कपड्याची। तर मी ते पाइपिंग करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी इथे चेन लावणार आहे। तर चेन लावण्यासाठी मी चेनची लांबी जी आहे ती मी 12 इंच घेतलेली आहे। चेन जी आहे ती पाइपिंग वरती ठेवायची आहे। चेनचा सरळ भाग वरती असला पाहिजे, अशा पद्धतीने मी चेन ठेवून इथे सरळ शिवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते चेनचा समोरचा भाग आता शिवायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथे कपडा जो आहे तो अशा पद्धतीने ओढायचा आहे वरती, जो कपडा आपण जॉईन केलेला आहे नॉन ओव्हनला तो। त्यानंतर अशा पद्धतीने उलटं करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जे आहे ते चेनवरती ठेवायचं आहे। तर इथे आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे। तर टीप मारल्यानंतर हे भाग जे आहेत ते असे दोन वेगवेगळे दिसत अशा पद्धतीने दिसले पाहिजे। तर मी इथे जे आहे ते टीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला चेन ओपन करायची आहे। चेन ओपन करून हे भाग जे आहेत ते आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। तर चेन मी ओपन करून घेतलेली आहे। आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एका साइडने आपण टॉप स्टिच नव्हतं केलेलं चेनीला, तर त्या साइडने आपल्याला इथे आता टॉप स्टिच करून घ्यायचं आहे चेनीला। तर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे। आता आपल्याला जिथे प्लास्टिक नाही आहे तिथून आपल्याला जिथे आपण टॉप स्टिच केलेला आहे तिथून आपल्याला 3.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। तर इथे 3.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे एक सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला लाईन जी आहे ती ओढवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे असा फोल्ड करण्यासाठी आपण इथे मार्किंग केलेली आहे। तर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला चेनमध्ये जे आहे ते रनर टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथे 2 रनर टाकायचे आहेत। तर मी इथे 2 रनर टाकणार आहे, तुम्ही 1 रनर सुद्धा इथे टाकू शकतात। तर एका बाजूने 1 रनर आणि दुसऱ्या बाजूने दुसरं रनर जे आहे ते टाकायचं आहे, जर तुम्हाला 2 रनर टाकायचे असतील तर। तर मी इथे 2 रनर टाकणार आहे। तर अशा पद्धतीने एक भाग जो आहे तो मी चेनीचा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर रनरची जी गोल बाजू आहे ती चेनीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला अडकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने रनर ओढायचा आहे। दुसऱ्या बाजूने सेम मी ह्याच पद्धतीने दुसरं जे रनर आहे ते लावून घेणार आहे। तर मी ते 2 रनर टाकलेले आहे, तुम्ही 1 रनर सुद्धा इथे टाकू शकता। त्यानंतर आपल्याला जे आहे ते आता मार्किंग करायचं आहे। तर इथे मी आपण जिथे 3.5 इंचावर मार्किंग केलेली लाईन आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करा। तर असं फोल्ड करून आपल्याला जे आहे ते पिनअप करून घ्यायचं आहे। तर इथे जे आहे ते मी व्यवस्थित असं ठेवून घेणार कपडा 3.5 इंचावरती इथे फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे पिनअप करून घ्यायचं आहे। व्यवस्थित पिनअप करायचं आहे म्हणजे कपडा जो आहे तो हलणार नाही जेव्हा आपण मेजरमेंट टाकू तेव्हा। तर दोन्ही बाजूंनी अशाच पद्धतीने जे आहे ते आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकायचे आहेत। तर व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर जी एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून घ्यायची आहे। व्यवस्थित दोघंही भाग एकसारखे आहेत की नाही ते बघून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा। त्यानंतर जे आहे ते 2 इंचावरती आपल्याला असं मार्किंग करायचं आहे सरळ आणि त्यानंतर आडवं जे आहे ते आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर इथे बेस कट करते मी, तर एका बाजूने 2.5 इंच आणि एका बाजूने 2 इंच अशा पद्धतीने मी बेस जो आहे तो कट करते। आडवी जी बाजू आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचे आहे। ते उभी बाजू जी आहे तिथे आपल्याला 2 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि असा बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे। चारही बॉक्स जे आहेत ते आपल्याला अशाच पद्धतीने मोजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे
मेजरमेंट्स टाकून घ्यायचे आहेत आणि असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत। तर 2.5 इंचावरती मी मार्किंग केली आहे, त्यानंतर 2 इंचावरती असं मार्किंग करून इथे असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर दोन्ही जे मार्किंग आहेत ते वेगवेगळे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला चारही बॉक्स जे आहेत ते बनवून दाखवते। अशाच पद्धतीने आपल्याला चारही बॉक्स जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी चारही बॉक्स जे आहेत ते ड्रॉ करून घेतलेले आहे। त्यानंतर हे मार्किंग जे आहे ते मी कट करून घेतलेले आहे, बॉक्स जे आहेत ते मी कट करून घेतलेले आहे चारही बॉक्स। त्यानंतर जे आहे ते आपल्याला इथे हँडल्स लावायचे आहेत। तर जिथे आपण 3.5 इंचावरती अशी लाईन ओढलेली होती त्या भागावरती हँडल लावायचे आहेत। त्या हँडलची जी रुंदी आहे ती मी 1 इंच ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ती 11 इंच ठेवलेली आहे। आणि इथे असा सेंटर मार्क करून घ्यायचा बेल्टला। तर सेंटर लाईनीवरती ठेवून आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचा आणि इथे आपल्याला 1.5 इंच आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे एवढा भाग। तर चौकोनी असा शिवून घ्यायचा आहे हा भाग। अशा पद्धतीने एकाच याच्यावरती आपल्याला शिवायचा आहे, दुसऱ्या भागावरती शिवायचं नाहीये। तर अशा पद्धतीने ओपन करून घेतलेला आहे मी एक भाग। इथे सुद्धा आपल्याला 1 इंच शिवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सेंटर मार्क करून मी सेंटरवरती बेल्ट ठेवून मी इथे 1 इंच किंवा 1.5 इंच शिवून घेणार आहे। तर इथे मी 1.5 इंच शिवलेला आहे। तर दोन्ही भाग जे आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहेत आणि असा आपला हँडल्स आपला जॉईंट झालेला आहे। त्यानंतर आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे कपडा। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्याला आता इथे शिवून घ्यायचा आहे दोन्ही भाग। तर आपण पाइपिंग आणि जॉईंट दोन्ही एकाच वेळेस करणार आहोत, म्हणजे आपला जो वेळ आहे तो वाचेल आणि दोन्ही कामं जे आहेत ते पटकन होतील। तर दोन्ही ज्या साईड जे आहेत ते इथे शिवून घेऊ शकता तुम्ही आधी, किंवा दोघं एकाच वेळेस पण करू शकता जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर। तर अशा पद्धतीने मी 1.5 इंचाची स्ट्रीप घेऊन दोन्ही बाजूने जॉईन करून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे आणि असं फोल्ड करून आपल्याला इथे पाइपिंग करून घ्यायची आहे, अशी फोल्ड करून, म्हणजे रफ एजेस दिसणार नाहीत, धागे दोरे निघणार नाहीत त्यामुळे। तर दोन्ही बाजूंनी मी पाइपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर हे बॉक्स जे आहेत ते असे पकडायचे आहेत, असे पकडून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप करून तुम्ही इथे सरळ शिवून घेऊ शकतात लगेचच आणि पाइपिंग सुद्धा लगेच करू शकतात। तर मी दोन्ही जे आहेत ते एकाच वेळेस करणार आहे। अशा पद्धतीने कोपरे पकडायचे आहेत आणि इथे जे आहे ते पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप करून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। चारही बॉक्स सेम ह्याच पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे। तर मी चारही भागांवरती पाइपिंग करून घेतलेली आहे आणि पाइपिंग करून सगळे चारही भाग जे आहेत ते जॉईन करून घेतलेले आहे बॉक्स। आणि आतून कपडा जो आहे तो आता आपल्याला बाहेर काढायचा आहे, व्यवस्थित बाहेर काढायचा आहे। कोपरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत, व्यवस्थित आकार दिसेल अशा पद्धतीने आपल्याला हे जे आकार आहे जो आपण पाइपिंग केलेला आहे ते व्यवस्थित असं बाहेर काढायचं आहे। कपडा व्यवस्थित आणि सुंदर असं पाऊच आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही मल्टीपर्पज ह्या पाऊचचा वापर करू शकतात। यामध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी जात असाल तर ट्रॅव्हलमध्ये जाण्यासाठी भरपूर आपल्याला मोठ्या मोठ्या वस्तू ज्या आहेत ते आपले जे बॉडी लोशन असेल किंवा जे आपले शॅम्पू असतील ते तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। तर याची जी रुंदी आहे ती 5 इंच, उंची जी आहे ती 9 इंच तयार झालेली आहे। परत आडवी जी रुंदी आहे ती 6.5 इंच तयार झालेली आहे। खूप मोठा स्पेस यामध्ये आहे। भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या यामध्ये मावू शकतात, कॉस्मेटिक किंवा मग बॉडी लोशन, शॅम्पू वगैरे तुम्ही यामध्ये ठेवू शकता। ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाण्यासाठी खूप बेस्ट हे जे पाऊच आहे ते तयार झालेलं आहे। तुम्हाला हे मल्टीपर्पज पाऊच आवडलेलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघितला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।